देवळा तालुक्यातील गॅस सिलेंडर टंचाईमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून पेट्रोल डिझेल तुटवड्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ उपाययोजनांची मागणी केली असून त्याबाबतचे निवेदन देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे यांना देण्यात आले। देवळा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्याने घरगुती वापरात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत। तसेच पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी व व्यावसायिक वर्गही त्रस्त झाला आहे। त्यामुळे ही परिस्थिती तातडीने सुरळीत करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। दरम्यान राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कथित व्हिडिओ क्लिपची सखोल चौकशी करून त्यांच्या राजीनाम्याबाबत शासनाने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच अशोक खरात यांच्या नाशिक येथील शिवनिका संस्थेला भाजपाचे मंत्री जयकुमार रावळ यांनी 1,50,00,000 रुपयांचा विकास निधी नियमबाह्य पद्धतीने वाटप केल्याचा आरोप करत त्या प्रकरणाची कायदेशीर चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी व त्यांचा राजीनामा घ्यावा अशी ठाम भूमिका पक्षाने मांडली आहे। प्रशासनाने या सर्व मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास देवळा पाचकंदील येथे शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। यावेळी देवळा तालुका प्रमुख प्रशांत शेवाळे, विश्वनाथ गुंजाळ, भरत देवरे, विलास शिंदे, भास्कर आहिरे, सुनील निकम, देवा चव्हाण, दीपक देवरे, समाधान शिंदे, खंडू जाधव, जितेंद्र भांबरे, गोविंदा सोनवणे, नितीन शेवाळे, दादा माकोडी, अमित देवरे, मच्छिंद्र शेलार, गौरव पवार, रोहित जाधव, संभाष शेवाळे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते। आज देवळा पोलीस स्टेशनला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन देण्यात आले। गेल्या 15 दिवसापासून गॅस सिलेंडरचा तुटवडा तसेच पेट्रोलचा जे काही गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या संदर्भात जनतेला जे जनतेची धावपळ होत आहे, पेट्रोलसाठी रांगा लावाव्या लागत आहे, तसेच घरगुती गॅससाठी मोठ्या प्रमाणात जनतेला कुठल्याही प्रकारे म्हणजे सुखसुविधांच्या अभावी अतिशय या ठिकाणी त्रास होत आहे। त्या संदर्भात तो गॅस पुरवठा सुरळीत व्हावा तसेच पेट्रोल डिझेलचाही सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी आम्ही निवेदन दिले आहे। तसेच या महायुती शासनाच्या काळात जे चालू आहे म्हणजे काय जनते ते म्हणतात शिवरायाचे स्वराज्याचे आलेले आमचे एक शासन आहे, पण कुठल्याही प्रकारचं इथं एक राहिलेलं नाही। नाशिकच्या अशोक खरात प्रकरणात किती महिलांना त्या ठिकाणी लुबाडण्याचं किंवा त्याचे शारीरिक छळ करण्याचं काम ते अशोक खरातने केलं आहे। त्याच्या शिवनिका संस्थानला मंत्री जयकुमार रावळ यांनी 1,50,00,000 रुपये खैरात सारखे वाटून दिले। म्हणजे जनतेचा पैसा हा बाबा बुवांना वाटण्यासाठी आहे का यांच्याकडे? असा या बीजेपी सरकारचा तर या ठिकाणी निषेध करतोच आहोत आम्ही। परत पुढे नरहरी झिरवाळ अन्न व प्रशासन मंत्री आहेत, त्यांचा एक कथित व्हिडिओ क्लिप या ठिकाणी व्हायरल होत आहे। म्हणजे शासकीय निवासस्थाने तुम्ही हे काही ठिकाणी गोवाबाजीचा खेळ तर काही ठिकाणी असा आयाशी करण्यासाठी शासकीय निवासस्थानाचा उपयोग या लोकांनी केला आहे। कुठल्या पद्धतीने या मंत्री लोक जर असे वागत असतील तर कसा या गोरगरीब जनतेला न्याय मिळेल असा, त्यामुळे या ठिकाणी आम्ही त्वरित या मंत्र्यांचा राजीनामा व्हावा अशी या ठिकाणी विनंती केली आहे। मान्य प्रत माहिती रवाना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना केलेले आहे, तसेच माहिती रवाना पोलीस आयुक्त नाशिक यांना सुद्धा केलेले आहे। प्रत माहिती रवान्याच्या माध्यमातून लवकरात लवकर ॲक्शन घ्यावा, अन्यथा या सगळ्या वरील ज्या बाबी आहेत त्या बाबींवर अनुषंगाने विचार न केल्यास देवळा पाचकंदील येत्या 8 दिवसात सर्व देवळा तालुक्यातील जनतेला सोबत घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ग्रामीण व शहर पदाधिकारी शिवसैनिकांच्या वतीने भव्य असा रास्ता रोको करून आणि शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा मी शिवसेनेचा तालुका प्रमुख या नात्याने या ठिकाणी देत आहे।